रहे हैं भारत को, वो बेच रहे हैं भारत को। खामोश मैं कैसे हो जाऊं? मैंने कसम उठाई है, मैंने कसम उठाई है, मैं देश नहीं बिकने दूंगा। नमस्कार, जय महाराष्ट्र. पाहिलं का मोदी साहेबांचा व्हिडिओ? काही वर्षापूर्वी मोदी साहेब ओरडून आपल्या सर्व जनतेला म्हणाले होते की मैं इस देश को बिकने नहीं दूंगा. पण आता आपण काय पाहतोय? या मागील 10 ते 12 वर्षांमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या दशकामध्ये जनतेच्या कराच्या पैशातून उभारल्या गेलेल्या सार्वजनिक सरकारी कंपन्या भाजप सरकारच्या मर्जीतील उद्योगपतींना खासगीकरणाच्या नावावरती विकण्याचा घाट या भाजप सरकारने घातलेला आहे. म्हणजे एका अर्थी या देशाची संपत्ती विकण्याचा घाट या भाजप सरकारने घातलेला आहे. आणि हे मी फक्त माझ्या मनाने सांगत नाहीये, परंतु या 10 ते 12 वर्षात कोणकोणत्या कंपन्यांना खासगीकरणाच्या नावावरती विकण्यात आलं ह्याची लिस्ट तुम्हाला मी वाचून दाखवणार आहे. तुम्ही ती नीट ऐका. सर्वात पहिले तर नंबर येतो एअर इंडियाची कंपनी, नंतर आहे नीलाचल इस्पात निगम लिमिटेड, पुढे आहे फेरो स्क्रॅप निगम लिमिटेड, त्याच्यानंतर हिंदुस्तान पेट्रोलियम, IREC लिमिटेड, ट्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, THDC इंडिया आणि निपको, ITDC हॉटेल्स. त्याच्या पुढे LIC ऑफ इंडियाचे सुद्धा काही प्रमाणात हिस्सा या भाजप सरकारने विकलेला आहे. त्याचप्रमाणे IRCTC, कोल इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, भारत डायनॅमिक्स इत्यादी कंपन्यांमधील सुद्धा काही पर्सेंट शेअर बाजारात या भाजप सरकारने विकलेले आहेत. अजून पुढे सांगते, IDBI बँक, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, BEML, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनींच्या सुद्धा खासगीकरणाला मंजुरी मिळालेली आहे आणि भविष्यात या कंपन्या सुद्धा लवकरच त्यांचं खासगीकरण केलं जाणार आहे. मला काय म्हणायचं आहे की एवढ्या वर्षामध्ये ज्या अर्थी तुम्ही या कंपन्या आर्थिक तोट्यामध्ये आहेत दाखवून तुमच्या मर्जीतल्या उद्योजकांना त्या विकल्या, त्या विकण्याऐवजी जर तुम्हाला भारताची अर्थव्यवस्था खरंच बळकट करायची होती तर या कंपन्या ज्या आपल्या राष्ट्रीय संपत्ती होत्या, आपल्या राष्ट्रीय मालमत्ता होत्या, या कंपन्या विकण्याच्या ऐवजी त्या कंपन्यांचं पुनरुज्जीवन केलं गेलं पाहिजे होतं, त्या कंपन्यांचं सक्षमीकरण केलं गेलं पाहिजे होतं. परंतु तुमची भारत देशामध्ये ज्याप्रमाणे हुकुमशाही चालली आहे त्याचप्रमाणे तुमच्या मर्जीतले जे उद्योजक आहेत त्यांनाच या कंपन्या विकून येणाऱ्या काळामध्ये या उद्योजकांच्या सुद्धा आपल्या भारत देशामध्ये एकाधिकारशाही होणार की काय ही भीती सर्व भारतीयांना आता व्यक्त केलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेला खासगीकरण केलं जातं त्यावेळेला जे काही मागासवर्गीय असतात आणि ज्यांना संविधानाच्या आरक्षणानुसार नोकर भरती होते तर त्या मागासवर्गीयांच्या सरकारी नोकरीची पदे खासगीकरण झाल्यावर संपुष्टात येतील. कायमस्वरूपीची जी नोकरीची सुरक्षा येते त्याची भीती उत्पन्न होते आणि त्यामुळे मागासवर्गीयांना मिळणारा हक्क कुठेतरी डावलला जातो या कंपन्या खासगीकरण झाल्याच्या नंतर. आपण सर्वांनी पाहिलं असेल ज्याप्रमाणे रेल्वे, संरक्षण, बंदरे, एअरपोर्ट आणि दूरसंचार याच प्रमाणातल्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त कंपन्यांची विक्री करून त्यांचं खासगीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे भविष्यात राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड सुद्धा होईल की काय ही भीती सुद्धा आता व्यक्त केली जाते. आता ह्या सर्वांचा जर निष्कर्ष काढला तर एका ठिकाणी असं बोललं जाईल की या तोट्यातल्या कंपन्यांची विक्री केल्यामुळे किंवा त्यांचं खासगीकरण केल्यामुळे सरकारी तिजोरीवर येणारा भार कुठेतरी कमी झाला असेल. परंतु दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सुरक्षित नोकऱ्यांची घट, आरक्षणाचा प्रश्न आणि सामाजिक कल्याणाऐवजी नफ्याला दिलेलं प्राधान्य, त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि कष्टकरी वर्ग यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय. तुम्हा सर्वांना काय वाटतं? नक्कीच मला व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.